नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनी खूप वाट बघितलेली आहे या वॅकन्सीची आणि खूप खूप वाट बघून त्यांनी शेवटी मला मेसेज केलेला आहे, ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट केलेला आहे की मॅडम याचं कधी नोटिफिकेशन येणार आहे आणि याची फॉर्म भरण्याची डेट कधी येणार आहे आणि डेट जर आली तर प्लीज आम्हाला तुम्ही सांगा. तर आरआरबी एनटीपीसी ची डेट आलेली आहे. जे की वॅकन्सी आपण ज्याच्याबद्दल विचार करत होतो, ज्याच्याबद्दल बोलत होतो आतापर्यंत, तर त्याच्या एकदम ऑफिशियल आता तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं आहे. तब्बल आता बघा एनटीपीसी मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मध्ये 11,558 पदांकरता भरती घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुमचं लेवल काय आहे, लेवल तुमची 2, 3 आणि 4, 5, 6 ही जे लेवल आहे याच्यासाठी तुमचे फॉर्म भरले जाणार आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट. ओके, 12वी वाल्यांसाठी टीसी मी तुम्हाला बोलली होती आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी तुम्हाला म्हटलं होतं स्टेशन मास्टरची 1 नंबरची पोस्ट आहे. तुमचं 12वी झालं असेल तर तुम्ही तिकीट क्लर्क साठी तुम्ही टीसी साठी अप्लाय करू शकतात आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही स्टेशन मास्टर साठी अप्लाय करू शकतात. सो किती वॅकन्सी आलेली आहे ते तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसत आहे व्यवस्थित. तर बघा सगळ्यात पहिले वॅकन्सीज टोटल किती आहे ते लिहून देते मी तुम्हाला. 11,558 एवढ्या टोटल वॅकन्सीज आलेल्या आहे. त्यामध्ये बघितलं तर आता आपण बघणार आहोत ग्रॅज्युएट पोस्ट. तर ग्रॅज्युएट पोस्ट आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर लेवल 6 आणि 5 साठी ह्या काय आहे पोस्ट आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर पण 6 लेवलला जातं. नंतर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. तर ह्याही सगळ्या ज्या पोस्ट आहे यासाठी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलच्या ज्या पोस्ट आहे याच्यासाठी टोटल 8,113 जागा आहे. किती आहे? 8,113 जागा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट साठी आहे, ज्यामध्ये तुमचं स्टेशन मास्टर सुद्धा येतं. ठीक आहे, ह्या फॉर्म भरायची डेट पण तुम्हाला इथे दिलेली आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट किती आहे ग्रॅज्युएट पोस्टवर 14/9 म्हणजे आता ह्या महिन्याच्या 14 तारखेपासून तुम्ही फॉर्म फिल करायला सुरुवात करू शकतात. 14 तुमची स्टार्टिंग डेट असणार आहे. तर फॉर्मची क्लोजिंग डेट जी आहे ती 13/10 दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला तब्बल 1 महिन्यांचा काय दिलाय कालावधी दिलाय ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. टोटल पोस्ट किती दिलेल्या आहेत बघा तुम्हाला इथे 5 पोस्ट आहे ग्रॅज्युएशन लेवल साठी. टोटल वॅकन्सी 11,558 पैकी ग्रॅज्युएशनच्या लेवलला 8,113 वॅकन्सी आहे. फॉर्म भरण्याची डेट तुमची 14 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. म्हणजे ह्याच महिन्यात 14 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकतात. तर हे होतं ग्रॅज्युएशन ज्यांचं असेल त्यांच्यासाठी. तर आता बघणार आहोत आपण अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. ठीक आहे, अंडर ग्रॅज्युएट मीन्स व्हॉट की ज्यांचं काय झालं आहे 12वी झालेलं आहे, जे 12th पास आता रिसेंटली झालेले आहे, यावर्षी जे 12th पास झाले त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण छान संधी म्हणजे की तुम्हाला ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशनची जी पोस्ट आहे त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे, त्याच्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आणि ट्रेन क्लर्क आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टीसी सुद्धा आहे. टीसी जो आहे तुमचा लेवल 3 चा पोस्ट आहे. ठीक आहे, लेवल 3 ला तुमचा टीसी आहे. याची टोटल सॅलरी, देन त्याचा सिलेबस, देन त्याची सिलेक्शन प्रोसेस, मेडिकल कसं होणार आहे, हे सर्वाचा व्हिडिओ मी घेणार आहे. बट आता फक्त आपल्याला जाणून घ्यायचंय की जागा किती आहे, वॅकन्सीज किती आहे आणि फॉर्मची डेट काय आहे. ठीक आहे, सो तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन साठी ह्या 4 पोस्ट दिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुमच्या टोटल पोस्ट होत्या 3,445. 3,445 या तुमच्या झाल्या अंडर ग्रॅज्युएशनच्या टोटल पोस्ट. याची फॉर्म फिलिंगची डेट तुमची 21 तारखेपासून सुरू होणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही 14 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात करू शकतात आणि तुमचं 12वी झालेलं असेल, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही 21 तारखेपासून ह्याच महिन्यात 21/9/2024 पासून फॉर्म फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आता सर्वांचं जे बोलतो ना आपण की खूप वेट केलाय मॅडम आम्ही, तर तुमचं जे तुम्ही वाट बघितलेली आहे ती आता तुमची इथे संपलेली आहे. सो सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. सगळ्यात आधी तर फॉर्म फिलिंगची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची, देन बाकीच्या गोष्टी करा. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे फॉर्म फिल करण्याचा तो ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, जो व्हिडिओ तुम्ही खूप जणांनी बघितला सुद्धा असणार आहे. ज्यांनी नाही बघितला त्यांनी आत्ताच जाऊन टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला काय करायचंय चेकआउट करा. त्यामध्ये व्हिडिओची लिंक पण तुम्हाला, नाहीतर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जाऊन डॉक्युमेंटचे व्हिडिओ बघायचा आहे आणि सगळ्यांनी फॉर्मला
फॉर्म फिल करायला सुरुवात करायची, ठीक आहे, आणि अभ्यासाला सुरुवात करा. ओके, व्हिडिओ कसा आवडलाय नक्की सांगायचा आहे. भेटूया पुन्हा न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.